मुंबईत शेतकरी संघर्षाचा धडाका उडाला आहे. वर्षा बंगल्याकडे निघालेला मोर्चा गिरगावातच रोखला गेला आहे. राजू शेट्टींसह दिग्गज नेते ताब्यात आहेत. सविस्तर सांगतो. राजधानी मुंबईत पुन्हा एकदा शेतकरी संघर्षाची धग पाहायला मिळाली. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच अडवला. सरकार जर कायदे पायदळी तुडवणार असेल तर आम्ही सविनय कायदे भंग का करू नये, असा जळजळीत सवाल करत राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले. या आंदोलनामुळे मुंबईत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या मोर्चा मागचा मुख्य मुद्दा कोणता होता, कोणकोणते नेते पोलीसच्या ताब्यात आहेत आणि या मोर्चाचे काय पडसाद उमटणार, चला सगळं काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 मे 2026 रोजी शुक्रवारी मुंबईच्या दिशेने कूच केली होती. या शेतकऱ्यांचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या व्यथा मांडणे हा होता. मात्र प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. सकाळी जेव्हा शेकडो शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर परिसरात जमले तेव्हा पोलिसांनी तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी आझाद मैदानावर जाण्याचा पोलिसांचा प्रस्ताव धडकावून लावला आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे जाण्याचा आग्रह धरला. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलिसांना ताब्यात घेण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. शेट्टी म्हणाले की राज्य सरकार स्वतःचेच नियम आणि कायदे पायदळी तुडवून सत्ता राबवत आहे. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण जर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल आणि दडपशाहीने आमचा आवाज दाबत असेल तर आम्ही सविनय कायदेभंग अर्थात सिव्हिल डिसऑबिडन्स का करू नये. थेट सवाल केला की कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी जर कायदा मोडावा लागला तर त्यात गैर काय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आंदोलनाचे गांभीर्य अधिक वाढले कारण याला केवळ शेतकरी संघटनाच नाही तर विरोधी पक्षांचाही मोठा पाठिंबा मिळाला होता. पोलिसांनी यावेळी केवळ राजू शेट्टी यांनाच नाही तर इतर महत्त्वाच्या नेत्यांनाही ताब्यात घेतले. यामध्ये विनायक राऊत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिनिधी, महादेव जानकर आणि जयंत पाटील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसने या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दर्शवल्याने हे आंदोलन केवळ शेतकरी प्रश्न न राहता राजकीय दृष्ट्याही तापले आहे. कोकणातील शेतकरी एवढ्या लांबून मुंबईत का आला, यामागे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आहेत. चला एक एक करून ते पाहूया. सर्वप्रथम आंबा काजूसाठी हमी भाव. जागतिक बाजारात कोकणच्या हापूसची व्याप्ती असली तरी स्थानिक शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही. द्वितीय, हवामान बदलाची नुकसान भरपाई. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ज्याची मदत अद्याप मिळालेली नाही. तृतीय, प्रक्रिया उद्योगांचा अभाव. कोकणात आंबा काजूवर प्रक्रिया करणारे सरकारी प्रकल्प उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चौथा, आयात धोरण. परदेशातून येणाऱ्या स्वस्त काजूमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पोलीस प्रशासनाच्या मते गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला हा भाग अति संवेदनशील असून तिथे मोठ्या मोर्चाला परवानगी देता येत नाही. मात्र आंदोलकांचे म्हणणे होते की मुख्यमंत्री अनेकदा कोकणात आले परंतु त्यांनी कधीही शेतकऱ्यांचे साधे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे वर्षावर गेल्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा पोलिसांनी नेत्यांना व्हॅनमध्ये बसवण्यास सुरुवात केली तेव्हा कार्यकर्ते रस्त्यावर आडवे पडले. यावेळी पोलिसांकडून उर्मट भाषेचा वापर झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. आम्ही काही गुन्हेगार नाही, आम्ही आमचा हक्क मागायला आलो आहोत, अशा घोषणांनी गिरगावचा परिसर दणाणून गेला होता. गेल्या 2 महिन्यांपासून कोकणातील शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आपल्या जिल्ह्यात आंदोलन करत आहेत. राजू शेट्टी यांनी नमूद केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार कोकण दौरे केले मात्र तिथल्या बागायतदारांच्या डोळ्यातील पाणी त्यांना कधीच दिसले नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्याच राज्यातील अन्नदात्याची भेट घ्यायला आणि त्यांचे निवेदन स्वीकारायला वेळ नसावा हे दुर्दैव आहे. या धरपकडीनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी जरी हा मोर्चा अडवला असला
तरी राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे की हा तर फक्त ट्रेलर आहे. जर सरकारने तातडीने बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन किंवा तीव्र कायदेभंग केला जाईल. मित्रांनो, या मुंबईतील आंदोलनाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की शेतकरी आता केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नाही. गिरगावच्या समुद्राकाठी जे संघर्षाचे चित्र दिसले आहेत ते सरकारसाठी धोक्याची घंटा असू शकते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम असले तरी लोकशाहीत संवादाचा मार्ग बंद झाला की आंदोलने चिघळतात. हेच पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. या संपूर्ण मोर्चावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.